भंडारी पाहू शकाल गुढी मागवत सज्ज होत आहेत. पहिला षटक घेऊन पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला. सध्या चेंडूला फील्ड करतोय. पैकी तो वाडीच होती. दीपेश पाटील तिकडे होते. चेंडूला फील्ड केलं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बघा साई कृपा दहिसर यासाठी जाणला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मागील कित्येक वर्ष क्षेत्ररक्षण जोरावर तो संघाने चॅम्पियन बनलाय. 3 डॉट बॉल जरी आले तरी 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. ऑफसाइडला फटका खेळला गेला. तिकडे पोहोचतील. मिस फील्ड झाली आहे. बॅकअपला खेळाडू पोहोचते. चांगला बॅकअप दिला गेला. ऋतिकच्या माध्यमातून एक सिंगल धावणे श्रीगणेश केलं गेलं शुभमच्या पाठमधून. जर मॅडमवर कुठल्या गोलंदाज टाकेल या सामन्यामध्ये तर 2000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय प्रशांतजी गरज साहेबांच्या माध्यमातून नितेश पुढे आला. चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतोय. डॉट बॉल. बघा 3 चेंडू आणि एकच धाव. 2 निर्धाव चेंडू आलेत. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघाच्या संघाने टॉस मध्ये सज्ज झाला. पहिला सेमीफायनल सामना एका बाजूला संघशील मायकोप असंघ आणि एका बाजूला संघशील संघर्ष मुरबे. संघर्ष मुरबे आणि मायकोप असंघ दोन्ही संघाच्या संघाने सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिला सेमीफायनल सामना यावेळी टॅप केला गेलाय आणि सिंगल धाव येईल. बघा साईकृपा दहिसर बस संघ जे जिंकेल तर विकी घर यांच्या माध्यमातून 5000 रुपये कॅश प्राइज असणार आहे बस संघासाठी. लेक्स्टमला मिस करतो. यशस्वी चेंडूला गॅदर करतात. व्हाईट बॉल नक्की दर्शवला गेला. जुगल तांडेल मुख्य पंच पाहू शकाल. स्क्वेअर पंच आहेत मिस्टर समीर खान बिट्टू. ऑफसाइडला फटका खेळलाय. खेळाडू आलाय. तारीख खेळण्याचा प्रयत्न. बघा बॅकअपला खेळाडू नव्हते. डॉट बॉल नक्कीच झाला. निशांत तिकडे होते. निशांत चुरी आपण पाहू शकाल. चांगले क्षेत्ररक्षण करतात सध्याच्या घडीमध्ये. ऑन साइड खेळायला गेला. तिकडे आहे दीपेश. चेंडूला फील्ड केला. फेकी केली जाईल स्ट्राइक वर. परंतु एक सिंगल चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा धावपळ लगावला. तब्बल 4 धावा बिनगडी बाद. पहिला चेंडू ऑन साइडला फटका. सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण भावेश पाटील. अप्रतिम. बघा महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि दहिसर संघामध्ये पाटील बंधू खूप फेमस आहेत. दीपेश पाटील, मनीष पाटील किंवा भावेश पाटील. पाटील मध्ये तिकडी खूप चांगला क्षेत्ररक्षण करते प्रत्येक वेळी. पुढे चेंडू सरा बॅटने खेळला गेला. सिंगल धाव घेतली जाईल. निशांत तिकडे पोहोचले. सिंगलला धाव वेगाने परिपूर्ण केली. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचेल 6 अंकावर. बघा कुठल्याही गोलंदाजांनी जर 2 विकेट सलंग घेतले तर 1000 रुपये कॅश प्राइज बुधी यांच्याकडून. फुलटॉस बॉल. ऑफसाइड फटका. निशांत चोरी करून झाली चुकी आणि पहिला चौकार. दहिसर 4. यावेळेस फिनिश करून झाली चुकी. बॅक टू बॅक दुसरा दहिसर चषक चौकार. 4. काय चांगली फटकेबाजी करतोय शुभम
अप्रतिम बॅटिंग करतोय. सलामी बॅटच्या रूपामध्ये आलाय. बघा टीम मिनिंग थोडंसं कमी करा. आमची जे पाहुणे आहेत ते सुद्धा चर्चा करतात, परंतु काय सुरेख फटकेबाजी. असंघावर ब संघ मैदानाच्या आतमध्ये ब संघाचे शुभम अप्रतिम बॅटिंग करतायत आणि नावामध्ये शुभ आहे आणि शुभ चौकार त्याच्या बॅटवर पाहायला भेटले. तसं पाहू शकाल लागले तब्बल 14 अंकावर. शॉर्ट बॉल ऑन साइडला फटका सुरेख आणि यावेळेस हॅट्रिक चौकार. पहिला फलंदाज हॅट्रिक चौकार लगावणारा 4 धावा. जमा करायचं लगेच. 1000 रुपये जमा करा. 3 चौकार आलेत. जर 1000 रुपये जमा केल्याने तर पुढची अनाउन्समेंट होणार नाहीये, हे लक्षात घ्या. बघा दहिसर बस संघ जर जिंकला तर राजीव जाधव यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइस. बी संघ जर जिंकला तर बुधी यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये. हा बॅटल चांगला. बघा मैदानाच्या आत अ संघ खेळत आहेत, मैदानाच्या बाहेरून बुधी सुद्धा खेळत आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख. दीपेश चोंडला फील्ड करतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटक समाप्त. धावा धापका लगावले गेले तब्बल 18 धावा. 18 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली बॅटिंग. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केले 14 धावा. चांगले 3 चौकार ठोकले गेले. सलंग 3 चौकार लागोपाठ त्याच्या बॅटवर प्रहार केले गेले. चला स्पीडअप करायचं. अजून 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकामध्ये दर ब्रेक असणाऱ्या टीम मीटिंग आपण करू शकता. दक्षता पण घ्या. अप्रतिम दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. बघा स्वतंत्र भंडारी प्रतिभा गोलमागवर सज्ज होतील. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. यावेळेस बॅटच्या हातीकडे नक्कीच लगावली गेली. डॉट बॉल नक्कीच आलाय. चेंडू निधाव टाकले गेले. अजूनही पाहू शकेल या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला गेला. दीपेश आहे चेंडूला फील्ड करता, परंतु सिंगल धाव वेगाने परिपूर्ण. बघा पार्टनरशिप खूप चांगली झाली सध्याच्या घडीमध्ये. यश आणि शुभम आहेत आणि यशस्वी कामगिरी दोन्ही बॅटिंग करत असताना. तब्बल 19 धावा. ऑफ साइडला फटका सुरेख. मिनिश आहे चेंडूला फील्ड करतायत. कुठली धाव नाही. डॉट बॉल. हलक्या बॅटने खेळला गेला. तिकडे चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल धाव. धावपळ किकने पुढे सहसावते. धावसंख्या धाव बदल धावपळकावर तब्बल 20 धावा. 20. ऑन साइडला फटका नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. बघा यावेळेस चांगली गोंधी करतो सत्येंद्र भंडारी. अप्रतिम कमबॅक. प्रत्येक वेळा कमबॅक करणारी गोंधी पाहू शकाल सदनच्या माध्यमातून केली गेली. पॉली नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. यावेळेस ऑफसाइडला फटका सुरेख खेळ. निशांत चुरी पुढे आले. चांगला शतक केलं गेला. डॉट बॉल आलाय. बघा वैयक्तिक दुसरा षटक टाकतो. 3 षटकाचा खेळ संपला. ड्रिंक ब्रेक झाला तर पाणी घेऊन जा. ड्रिंक ब्रेक झालाय. एक अतिरिक्त खेळाडू मैदानात जाऊ शकतो. धन्यवाद आतिश दादा आपल्याकडून रजा घेत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांची नक्कीच उपस्थिती आस्पद राहिली. खूप खूप धन्यवाद आतिश भाऊ. आपला हार्दिक धन्यवाद असेल. एक प्लेअर जाऊ शकतो बस संघ. एक प्लेअर जाऊ शकतो कनव. आपला एखादा खेळ मैदानात जाऊ शकतो. दक्षता घ्या. हर्षल लोखंडे साहेब सुद्धा नक्कीच आपल्याकडून रजा घेत आहेत. हर्षल लोखंडे साहेब सुद्धा जात आहेत. मिनो आतिश दादा आपण सुद्धा सन्मान आपला करायचं राहिलाय. प्लीज या. मी विनंती करेल साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. हर्षलजी लोखंडे साहेबांचा सन्मान आपण प्रथमतः करतो. हर्षल लोखंडे साहेब या. हर्षल लोखंडे साहेब आपला सुद्धा सन्मान प्रशांत साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या सन्मान पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान करतोय. साई कृपा दहिसर चषकामध्ये आल्या पाहुण्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. खूप खूप धन्यवाद सर. अजून एक सन्मान असेल सर्व ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय आतिश दादा राऊत यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान असेल.
अतिश राव त्याचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच एक अप्रतिम व्यक्तिमत्व प्रत्येक वेळी गरजू लोकांसाठी उभे राहणारे अशी अतिश राऊत, खूप कमी बोलणारे आणि करून दाखवणारे, प्रत्येक वेळा चांगली साथ आमच्याकडे सुद्धा असताना त्यांचा प्रेम आमच्याबरोबर असतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इकडे आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तर पूर्ण साई कृपा दहिसर संघ आणि दहिसर ग्रामस्थाकडून नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील तुमच्या पुढील कार्यासाठी आणि धन्यवाद. थोड्या मैदानाच्या आतमध्ये पुढील षटक घेऊन येईल गोलंदाज पाहू शकाल प्रणय. बघा निशांत चुरीला अजून इंट्रोड्यूस केलं गेलं नाहीये. निशांत चुरी मागील 2 वर्षामध्ये चर्चेमध्ये आलेला खेळाडू आहे. 2 मध्ये 18 होते, मागील षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च, म्हणजे 20 धावा धावपळ लावल्या गेल्या. काय षटक टाकलाय गोलंदाज सत्येंद्र भंडारीने. 2 षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी. प्रणयला यावेळेस इंट्रोड्यूस केला जाईल. ऑफच्या खूपच बाहेर पंचांनी दोन्ही हात समांतर केले. एक धाव अवांतर येईल. व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. 21 धावा धावफलकावर अजून येणारे पाहू शकाल. तब्बल चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मध्ये 12. यश आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा ऑफच्या बाहेर दिशा भरकटली आहे. दबाव आहे. बॅटर स्ट्राईक वर आहेत शुभम. याचा दबाव पूर्णपणे संघावर. यावेळेस ऑफसाईडला फटका नक्कीच घाबरला होता. यावेळी बाहेर चेंडू टाकला आणि शुभमच्या बॅट मधून दहिसरच्या षटकार. 4 धावा. दोन चेंडू वाईट टाकले तदनंतर पाहू शकाल हा चौकार, म्हणजे एका चेंडू मध्ये तब्बल 6 धावा खर्च केला गेला. धावसंख्या 6 ने पुढे ससावली गेली, म्हणजे 26 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. बघा 5 षटकांचा खेळ मैदानावर पाहतोय. शुभम 12 चेंडू मध्ये 4 चौकारच्या मदतीने 20 वर बॅटिंग करतोय. शुभमची बॅटिंग जर आवडीची तयार नक्की झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग करतोय शुभम. आपल्या संघासाठी साई कृपा दहिसर ब संघ असा खेळ साकारतोय. एक वेगळा प्रारूप. बघा टॉस जेव्हा झाला कर्णने सांगितलं तर आम्हाला बॅटिंग करायची होती आणि तेच ते करतायत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू ओल्ला झालाय. किंबहुना चेंडू माघारी गेला तर आपल्याला जुने चेंडू दिले जातील. मागे सामने चेंडू तुम्हाला चेक करून तुम्ही यूज करू शकता. सत्येंद्र यष्टेच्या मागे आहे. प्रणय गुलीमागवा सज्ज होईल. यावेळेस फ्लिक केलाय बॉक्स आउटच्या मध्ये. मोठा गडी बाद झालाय. यावेळेस प्रणय टिपलाय पहिला विकेट आणि संपलाय शुभमचा खेळ. बॅक टू आउट. मोठा हादरा लागला शुभम याच्या रूपामध्ये. पहिला गडी बाद झाला. कुठे ना कुठे चांगली बॅटिंग करत 13 चेंडू 20 धावांची खेळी साकारली आणि पहिला गडी बाद. अजून पाहू शकाल या इनिंग्स मध्ये तब्बल चेंडूचा खेळ बाकी असेल 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. प्रतीक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3ऱ्या क्रमांकावर धावा दाखल आहे 26. चांगली बॅटिंग करत होता शुभम. 13 चेंडू त्याने फेस केले. बघा इनिंग मध्ये पाहिलं तर तब्बल चेंडूचा खेळ संपला होता. 20 मध्ये 13 चेंडू फेस केले शुभमने. अजून एक वाईट बॉल. प्रणय याच्यावर दबाव आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस ऑनसाइडला फटका. खराब क्षेत्ररक्षण. हा दबाव असंघाच्या प्रत्येक खेळाडूवर आणि आला चौकार. 4. किचन मध्ये कुकर दबावावर शिटी वाजते आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडूवर दबावाचा चुका होतात आणि चुका झाल्यात. अजून एक फटका खोदून काढलाय. तिकडे चारित्र आहे. चेंडूला फुल करता एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या एकने पुढे 67 जाऊन पोहोचेल. धावा लकावर 32 माफ करा 32 धावा. या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपलेला आतापर्यंत 4 मध्ये 12 खर्च केले. 3 वाईट 2 चौकार 1 सिंगल. एक गडी बाद नक्कीच केलाय. परंतु प्रणय गुणीमागवा सजो स्ट्राईक वर आहेत. यश यावेळेस हिट विकेट गॉन.
दुसरा गडी दोन्ही संघ बॅटर बॅक टू डगआउट. धावा दाखल आहे तब्बल 32 धावा. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकवर नवीन बॅटर कॅप्टन कनव आलाय. बरं कनवनी बाईट खूप कमी दिली होती. बॅटिंग कशा बरं करत बोलला खूप कमी आहे. बॅटने बोलेल का हा प्रश्न निर्माण झाला. यावेळेस तिरफळा उद्ध्वस्त मागून दांडी गुल केली आहे आणि एका षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केले आहेत. प्रणय तर चांगला कमबॅक. 4 षटकांचा खेळ संपला. धावा 32. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय दैस चषक पर्व दुसरा वर्ष 2025. असेल आपण शेवटचा अंतिम षटक कुठला गोलंदाज असेल. मनीष पाटील असेल, भावेश पाटील असेल की निशांत छुरी. कुठला गोलंदाज शेवटचा अंतिम षटक घेऊन हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. चला पॉली स्पीडअप करा. बघा 4 षटकांचा खेळ संपला. 32 धावा दाखल करत. त्यामध्ये पाहिले तर 26 धावा 2 गोलंदाज दिलेत आणि 6 धावा मात्र स्वतंत्र भटाने दिलेत. 14 धावा खर्च केला चारित तरणे. 12 धावा खर्च केला गोलंदाज प्रणयने. स्पीडअप करायचं. प्रत्येक स्ट्राईकवर 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतोय. नॉन स्टॉकवर बॅटर नवीन बॅटर आहे मिस्टर मितेश. गोलंदाबाजवर मनीष पाटील. मिनू गोलंदाबाजवर सज्ज होईल. यावेळेस ऑफ साइडला फटका खेळला. निशांत आहे चेंडूला फील्ड करतायत. त्यावेळेस थोडासा लेझीपणा पाहायला भेटला. थोडासा उभं राहून शांत गतीने फटका चेंडू फेकला होता. परंतु धावचीमध्ये फलंदाज बाद झाला मिस्टर मितेश. कुठलाही चेंडू न खेळता डायमंडचा शिकार. आपण सांगतो की मनाला मनाने मनोमन मनवलं की मनही मनाचं मानतं. आणि साई कृपा धैसर संघ की ब या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. प्रत्येक महिलांची नजर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. जिंकल तर गाव पण कुठला तरी खेळाडू एखादा चाहता असेल त्याचा सपोर्ट करत पोहोचलात. ऑफसाइडला फटका सुरू. एक खेळाडू आहेत ऋतिक. फील्ड केला बॅक टू बॅक. दुसरा गडी बाद. प्रतीक बॅक टू डगआउट. दुर्गेश नवीन बॅटर नॉस्ट्राईक एंडवर असेल. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. मिनू मनीष पाटील यांनी थोडासा बदल करता. ऑफ साइडला 4 खेळाडू आहेत. ऑन साइडला 3 खेळाडू. स्ट्राईकवर नवीन बॅटर बहुशल आहे मिस्टर कुंजन. नॉन स्ट्राईकला सुद्धा नवीन बॅटर आहे दुर्गेश. अजूनही या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. टॅप केलाय चेंडू खाली खेळाडू आणि यावेळेस काय घडलं. हॅट्रिक रनआउट. 3 फलंदाज लागोपाठ. धावची चेंडू बाद गॉन. बघा 3 लागोपाठ गडी बाद झालेत. शेवटच्या अंतिम 3 चेंडू खेळ बाकी असेल. मायको संघाचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचंय आणि एका बाजूला संघर्षशील तो म्हणजेच यश फाउंडेशन संघर्ष मुरबे विटी आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाचवत आहे. त्यावेळेस अजून एक डॉट बॉल. मनीष पाटील स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. साई कृपा दहिसर या संघाचा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगली गोलंदाजी केली मनीष पाटीलने आतापर्यंत. फुलटॉस बॉल फटका सुरू. एक तेवढा चांगला क्षेत्रक्षण. वाह 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 काय क्षेत्रक्षण पाहायला भेटलंय. अप्रतिम अप्रतिम. उडतावा निशांत उडतावा दीपेश एका चेंडूवर पाहायला भेटले. रिप्लेवर पाहू शकता. एकदा नाही 10दा नाही 100दा पाहू शकता.
रिप्ले मध्ये पाहू शका काय क्षेत्र वारंवार पाहायला जाईल. उद्याच्या दिवसामध्ये कोणाचा स्टोरी असणार आहे, कोणाचा इंस्टाग्रामवर हा पिक टाकला जाईल, हा व्हिडिओ टाकला जाईल आणि ओम साई स्पोर्ट युट्यूब चॅनल सुद्धा आपण व्हिडिओ पाहणार उद्या दिवसामध्ये. शेवटचा चेंडू स्ट्रायकर फलंदाज आहेत मिस्टर मेहुल. धाबा दाखल करत मात्र पाहू शकाल 33 धाबा. ऑफ ब्रेक चेंडू डॉट बॉल आला, गडी बाद झालाय. या षटकामध्ये तब्बल 4 गडी बाद केले धावची एकच अवकाश केली आहे. मिनिश पाडे तयार झाला पाहिजेत. आपण सांगतो छोटा तीर वार करे गंभीर, नाव मिनिश पाटील. अप्रतिम गोलंदाजी. चला आगमन मायकोप संघ आणि मुरबे संघ टॉस साठी या. मुरबे संघ आणि मायकोप संघ टॉस साठी आला की चला प्लीज. पहिला सेमीफायनल सामना दोन्ही संघामध्ये रंगला जाईल आणि 34 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी सायकल उपा दहिसर या संघाला. पंचायत उपसरपंच आदरणीय सन्माननीय अमित चुरी साहेब या. अमित चुरी साहेबांच्या शुभेच्छा टॉस करणार आहोत. तसे ग्रामपंचायत उपसरपंच साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठ आपल्या शुभेच्छा टॉस केला जाईल. साहेब आपल्या टॉस करणार आहोत. एका बाजूला 2025 आणि एका बाजूला दहिसर. आगमन आणि मुरबे संघ आहे. कॉल मुरबे संघाचा कॉल साहेब दहिसरचा कॉल आला आणि दहिसर गावामध्ये तुम्ही आहात तर नाव सुद्धा दहिसर येईल. दहिसर ग्रामपंचायत उपसरपंच साहेब आहेत मिस्टर अमित चुरी साहेबांच्या शुभेच्छा टॉस केलाय. एक छोटासा फोटो क्लिक आठवणी या स्पर्धेच्या पाहू शकाल. धन्यवाद साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान. मुरबे संघ टॉस निर्णय का असेल बॅटिंग करू पहिला. बघा मागील वर्षाचे 2 संघ होते फायनल मध्ये. सर्व संघ बाहेर झाला, आगमन संघ अजूनही आहे आणि या सामन्यात जिंकणार संघ मेगा फायनल पोहोचेल. तर किती इम्पॉर्टंट सामना तुमच्यासाठी आहे? खूप आहे इम्पॉर्टंट आमचं आणि खेळायला खूप मजा येईल. आगमन काय सांगेल? मायको संध्यामध्ये मोठा संघ आहे मायको संघ. कुणाला मी तुझ्याकडे कुणाला काय सांगेल या स्पर्धेबद्दल? मजा येईल. समोरचा संघ जो तुल्यबल आहे तर हा सामना तुम्हाला खेळताना आणि प्रेक्षकांना पाहायला किती मजा येईल? खूप मजा येईल. पाहताना पण आणि खेळताना पण मजा येईल. बसला कुणाला जास्त वेळ घेणार वळू आपण ऑन गोईंग मॅच कडे. बघा पहिला चेंडू निधाव टाकला गेला. स्ट्राईक वर आहे निशांत. यावेळेस आपल्या खूपच बाहेर व्हाईट बॉल नक्की दर्शवलं गेलं. यावेळेस फटका म्हणावा लागेल. तिकडे प्रतीक होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या स्थिरावली गेली 1 या अंकावर. 2 चेंडू 1 धाव. अतिरिक्त चेंडू धाव आली. व्हाईट बॉल मध्ये धाव नक्कीच जमा केली गेली. यावेळेस काहीतरी वेगळं. विकेटच्या बाहेर चेंडू पडला. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बघा 2 चेंडू डॉट टाकले. 2 एक्स्ट्रा धावा सुद्धा खर्च केल्यात. आता बनवायचे 32. लेगसाईडला खेळायचा प्रयत्न यशस्वी गेले. चेंडूला फील्ड करतात. फेकी करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल धाव निशांच्या बॅट आले. 3 धावा फटकावर 3 चेंडू 3 धाव
आणि 3 चेंडूमध्ये 1 धावांनी खेळतोय निशांत चुरी. अजूनही बनवायचे 31 येणारे चेंडू 27 मध्ये 31 धावांची गरज आहे. ऑफिसच्या बाहेर चेंडू दीपेश आहे चेंडूला सुरेख खेळला गेला फेकी केली तिकडे एक लहान खेळाडू आहेत परंतु अ आणि ब संघ मैदानाच्या आतमध्ये समस्त दहशत ग्रामस्थांची नजर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. घरी बसल्यापासून सुद्धा आपण पाहू शकतो कोणी मोबाईलवर कोणी टीव्हीवर सामने पाहत असतील कारण की होमसाईड स्पोर्ट्सवर लाईव्ह आहेत ही स्पर्धा. रिवाज करण्याचा प्रयत्न वा मुंबई भाषेमध्ये सांगितलं अल्टी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर होतोय कल्टी 4 धावा. काय फटका सजवलाय निशांत चुरी. बघा नावामध्ये शांत आहे पण त्याची बॅट कधी शांत राहत नाहीये. अप्रतिम तो बॅटिंग करतोय चौकार नक्कीच त्याने ठोकलाय. दर्शक 4 ने पुढे ससती म्हणजे जाऊन पोहोचेल 8 अंकावर चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 5 चेंडू शेवटचा अंतिमचा चेंडूचा खेळ बाकीच्या पहिल्या षटक मार्ग असतं. बरेचदा खराब चेंडू वेस्टर्न चक्कू बाहेर होता पंचांनी नो बॉल घोषित केलाय. जुगल तांडील मुख्य पंच मॅनपम सातपाडी त्याबद्दल समीर खान हलक्या बॅटने खेळलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. कुंजल तिकडे होते परंतु 1 धाव वेगाने परिपूर्ण केली. पहिला षटक संपला गेला. एका षटक समाप्तीनंतर बिनगडीबाद 10 धावा धाव फटकावर. आता बनवायचे 26 येणारे चेंडू 24. चेंडूंचा 24 धावांची गरज असणार. 24 मध्ये 24 बनवायचे आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. मेहुल आला. मेहुलचा पहिला चेंडू ऑफसाईडला फटका सुरू प्रतीक आहे चेंडूला फील्ड केला तिकडे खेळून चेंडूला गॅदर केला. संगणक कनव होते आणि यावेळेस काय घडलंय काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता. 1 धावांनी आपण पुढे 11 अंकावर. आता बनवायचे 23 मध्ये 23 बॉल एक्विशन आहे. सचिन दादा सुद्धा पाहू शकाल शांतपणे हाताची घडी घालून सामना चालणं घेत ज्याने एकेकाल गाजवलाय. अंडरम क्रिकेटचा किंग म्हणून त्याला पाहिलं गेलं होतं. ऑफसाईडला फटका खेळला गेला. खेळाडू आता फंबल झाला. एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. बघा सचिन घराचा विचार आहे की एखाद्या या सामन्यामध्ये क्षेत्र चांगला व्हावं. धावा डिपेंड होऊ शकतात. चांगला क्षेत्र होणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल आणि यावेळी झालाय फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. फलकावर आतापर्यंत पाहिलं गेलं तर 12 धावा आहेत. आता बनवायचे 22 येणारे चेंडू असतील 21 मध्ये 22 ची गरज. दीपेश पाटील स्ट्राईकवर असतील. बघा सिनियर दीपेश स्ट्राईकवर ज्युनियर दीपेश नॉन स्ट्राईकवर दोन्ही एकाच नावाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. ज्युनियर सिनियर असं आपण संबोधतोय. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये आणला होता पण एक सिंगल धाव नक्कीच लावली गेली. धावसंख्या पुढे 37 म्हणजेच 13 अंकावर. बघा एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये चांगली गोंधळी राहिली आहे. गोलंदाज पाहू शकाल मेहुल एक मोठा गडी बाद केला. निशांत चुरीला पाठवलं माघारी. फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल टिपला गेलं. बघा आता बनवायचे विजयासाठी तब्बल 20 मध्ये 21 धावांची गरज आहे. अमर पाटील आमच्या जोडले गेले स्कोरची भूमिका पार पाडतायत. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे. कनव संघाने चेंडूला फील्ड करतो. दीपेश पुढे आले आणि या पहिल्या इनिंग मध्ये जे घडलं तो या इनिंग मध्ये घडतंय. ज्युनियर दीपेशला जावं लागेल माघारी. गडी क्रमांक 2 बाद गॉन. ओके यावेळी डगाडून बाळा सुद्धा आलेत. बाळा सुद्धा बसलेले आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की संघ किती महत्वपूर्ण आहे. 19 चेंडू बनवायचे 21 मध्ये 21 ची गरज आहे.
ऋतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा मागील गेल्या 2 वर्षांमध्ये ऋतिक आणि निशांनी सायकृपर दहिसर संघासाठी खूप चांगली बॅटिंग केली, धावा खूप बनवले. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. आता 19 मध्ये 21 ची गरज आहे, परंतु मेहुल चांगली गोलंदाजी करतो. 2 गडी त्यांनी बाद केलेत. पहिल्याकडे निशांत, आता धावचीत दीपेश. या हा हा काय चेंडू पाहायला भेटला, काय चेंडू पाहायला भेटला. मेहुलचा षटक आवडला, तयार झाला पाहिजे मेहुलसाठी. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटक, धावा फक्त 13. आता येणारे 3 षटक बनवायचे 21. अठरा चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 7ची सरासरी गाठावी लागेल. बघा दीपेश पाटील आहेत, त्यांनी सांगितलं की मी अजून उभा आहे. शांतपणे शांत मनाने खेळणारा खेळाडू, जास्त न बोलणारा आणि करून दाखवणारा बॅटर आहे. या षटकामध्ये मेहुलने मात्र 3च धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी केली, मोठे गडी बाद केले. धावची चेंडू दीपेश बाद झाला. चला सायकृपा बसंघ, सायकृपा बसंघ, चला कनव जास्त वेळ घेऊ नका. अजून आपला 3 सामने खेळवायचे. रात्रीची पाहिलं गेलं तर 11 वाजून 22 मिनिटं झालेले आहेत, तर थोडा स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर कुंजनला बोलवलं गेलं. 3रा षटक, 3रा गोलंदाज. तसं कानमंत्र देत आहेत यावेळी ऋतिक. दीपेश पाटील चर्चा केली आहे. यावेळी दीपेश पाटील बॅक चेनल आउट. मोठा मासा गळायला लागलाय. बस संघ यावेळेस वर्चस्व गाजवतोय. असंघ यावेळेस प्रेशर मध्ये. DJ Alves in the mix. खेळायचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद झालाय. भावेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा दीपेश पाटील बंधू बाद झाले, त्यांची लहान बंधू भावेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 बंधू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. बंधू जागा सांभाळचे बंधू आलेत. 3 गडी बाद झालेत. धावसंख्या बनवायची अजून 21. येणारे चेंडू 17. 17 मध्ये 21 ची गरज. 17 चेंडू आणि 21 धावांची गरज. पावर चेंडू होता, विकेट किपरने चुकी केली आहे. पंच नक्कीच वाईट बॉल दर्शवतील. दोन्ही हा समांतर आहेत. 1 धावा अंतर येईल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 अंकावर. आता बनवायचे 20. येणारे चेंडू 17. 17 मध्ये 20 ची गरज. फुलटॉस बॉल पाण्यात केला गेला. खेळाडू आहे चांगला क्षेत्ररक्षण, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. बघा लहान लहान खेळाडू आहेत, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. एकेरी धावाने धावा पुढे 15 अंकावर. 16 चेंडू मध्ये बनवायचे 19. 16 चेंडू 19 धावांची गरज. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी खूप सामना रंगतदार झालाय. सायकृपा दहिसर विरुद्ध सायकृपा दहिसर ब. ऑफ साइडला फटका असतो. एक खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतात. यशस्वी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बघा गेल्या वर्षीची आपण जर इतिहास पाहिला तर साईकृपा दहिसर ब संघ क्वार्टर फायनल सामना जिंकला होता आणि टॉप 4 मध्ये पोहोचला होता. आणि यावर्षी तीच इतिहास परिपूर्ण केला जाईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. परंतु निशांत चुरी त्यावेळेस ब संघामध्ये खेळले होते, यावेळेस अ संघामध्ये खेळतोय. धावसंख्या एकनेपुढे ससावली गेली. धावसंख्या धाव पोहोचल धावपंकावर 16 धावा. 14 चेंडू 18 धावांची गरज आहे. कनवच्या चेहऱ्यावर हास्य आहे. कॅप्टन कुल ब संघाचा. अप्रतिम खेळ साकारते सध्याच्या घडीमध्ये सायकृपा ब संघ. भावेश पाटील स्ट्राईकवर आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर फुलटॉस बॉल गॅप मध्ये आला. चेंडू चौकार. हा भावेश पाटीलचा पलटवार. हा दहिसरच्या षटकार चौकार.
का अप्रतिम सामना रंगला गेलाय. धन्यवाद जलद. पहिला मेहुल ज्यांनी दुसरा षटक टाकला होता, मात्र 3 धावा खर्च करतोच गोलंदाज सज्ज झालाय वैयक्तिक दुसरा षटक घेऊन. त्यावेळेस खोदुंकाचा प्रयत्न होता, एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केले जाईल. ऋतिक आहे, भावेश आहे, ही जोडी खूप महत्वपूर्ण. 11 मध्ये 12ची गरज आहे. 11 मध्ये 11 जरी जमा केल्या तर विकेट्सवर दहिसर असंघ विजय होऊ शकतो. बघा साईंची कृपा कुठल्या संघावर असणार आहे. दोन्ही संघाच्या नावा पुढे साई कृपा लगावल्या गेल्या. शॉर्ट बॉल बॅकफुटला आले, फटका खेळला, खेळाडू छोटा वेगाने थ्रो केलाय. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. धावफलक पुढे सरसावते 23 अंकावर. आता 10 मध्ये 11ची गरज. 10 चेंडू 11 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मानावा लागेल. जसं तसं उत्तर दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. बॅटर प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षण त्या प्रयत्नाला कुठे ना कुठे अर्थ आणतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 9 मध्ये 10ची गरज. 9 चेंडू 10 धावांची गरज. 24 धावा धावफलकावर काय सामना रंगला. 34 धावा डिफेंड केल्या जातील का. त्यावेळेस लेग स्टंप मिस करते. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित करतील. आता बॉल टू इक्वेशन. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 9 धावा. कुठला संघ विजयी. साई कृपा दहिसर अ की दहिसर ब. सगळ्यांचे नजरा मैदानाच्या आतमध्ये आहे. पिन ड्रॉप सायलेंट आपण सामना पाहतोय. बघा आयोजक संघ जेव्हा जेव्हा खेळतो एक वेगळी मजा असते प्रेक्षकांसाठी. टॅप केला, चुकी झाली आहे आणि यावेळेस ड्राईव्ह लगाली भावेश पाटीलने आणि भावेश पाटील बाद झालाय. हुकमी इक्का. बॅक टू डगआउट. गॉन. ड्युटी आउट. जेव्हा यशाला चेंडू लागला बॅटरला किंचित बाहेर राहिले. डाईव्ह लगावली परंतु पॉपिंग क्रीजच्या बाहेर त्याची बॅट पाहायला भेटते. पर्यंत भावेश पाटील बॅक टू डगआउट. मिनू आलेत. मिनिश पाटील यांनी अंतिम षटकामध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे. सध्याच्या घडी नॉनस्टॉप एंडवर असणार आहे. 8 मध्ये बनवायचे 9 गडी बाद झालेत. सध्याच्या घडीमध्ये 4 गडी बाद झालेत. 6 गडी बाद झाले होते ते म्हणजे माफ करा 7 गडी बाद झाले. सायकल बॉल संघ 7 गडी बाद झाले होते. शेवटच्या चेंडूवर स्टंपिंग वर गडी बाद झाला होता. 8 मध्ये 9ची गरज. हलक्या बॅटने फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. कुंजन तिकडे होते पण धाव वेगाने घेतली आहे. 7 मध्ये 8ची गरज. 7-8. 7 मध्ये 8ची गरज. 7 चेंडू 8 धावा. आगमन संघ पाहतोय वाट. कुठला संघ विजय होईल ना सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. 7 चेंडू 8. 7 बॉल 8 रन्स. 7 गेले 8 रन. त्यावेळेसचा फटका सुरेख आणि वाह वाह टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण विकासच्या माध्यमातून टाळ्या नक्कीच झाला पाहिजे. पूर्ण मैदानाच्या चारी बाजूंनी टाळ्यांचा आवाज आला. आमचे डीजे मास्टर जरा सुद्धा कार्य करतात. काय क्षेत्ररक्षण. रोहित म्हणजे रितेशचे मामा यांच्याकडे 500 रुपये 1000 रुपये कॅश प्राइस. 1000.
हा स्कॅनर आहे, परंतु त्या आमच्या कॅमेरामध्ये तुम्हाला द्यायचं, दक्षता घ्या. हा बघा, प्रितेश घर त्यांच्याकडे सुद्धा 200 रुपये कॅश प्राइज आहे. म्हणजे चेंडू अडवला, 3 धावा वाचवल्या आणि 1200 रुपये पॉकेटमध्ये सुद्धा आलेत. मग दोन्ही बाजूने प्लस झालाय. हिंदीमध्ये एक म्हण आहे ना की जेब में गांधी हो या ना हो, जेब में गांधी हो या ना हो, दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. चला स्पीड अप करा प्लीज. बस संघ आणि साईकृपा दहिसर बस संघाच्या मनामध्ये जितण्याची आंधी आहे. संघ जिंकेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतो. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. अ की ब. दहिसर बस संघ शेवटचा कॉल आहे. कनव शेवटचा कॉल आहे, जास्त बल घेतला गेलाय. पंच होत आहेत. 6-7 धावांची गरज आहे. जर पंचांनी फायनलाइज केला तुमचा एक खेळाडू विकेट किपरच्या मागे लावा लागेल, ही लक्षात घ्या. टाइम जास्त घेतला तर विकेट किपरच्या मागे खेळाडू तुमचा फिल्डिंग मध्ये लगावला जाईल. 6-7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7. शेवटचा अंतिम षटक होणार. यश यशस्वी होईल की बॅटर यशस्वी होतील हा प्रश्न निर्माण झालाय. 6 मध्ये 7 ची गरज. 6 जरी काढले तरी संघ विजय होईल. पहिला चेंडू फुल टॉस होता, ऑफ साइडला फटका खेळलाय. पाहू शकाल यावेळेस काय घडलाय. चेंडू डीआरएस जमावला, तुम्ही रनआउट साठी घेतला होता डीआरएस, एकच रिव्ह्यू होता. चेंडू बघा शेवटच्या शेवट डीप होता. प्लेयर रिव्ह्यू नाहीये, दक्षता घ्या. वाईट आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे, ते दक्षता घ्या. वाईट आणि रनआउट साठी रिव्ह्यू तुम्हाला दिला गेला. आता 5 मध्ये 6 ची गरज. ऋतिक ऑन स्ट्राइक. फुलटॉस फटका सुरेख चौकार. ऋतिकने नाव रोशन केलाय. आलाय चौकार. 4 धावा. मला असं वाटतं की पॉली बॅटिंग साठी येईल का हा प्रश्न निर्माण झालाय. पॉलीने गोलंदाजी खूप सुरेख केली. बॅटिंग करता कधीच पाहायला भेटला नाही आपल्याला, परंतु ऋतिकने चांगला फटका सोडला. 4 मध्ये 2 ची गरज आहे. एक जरी काढली तर सामना विजय होऊ शकतो संघ, कारण की 4 गडी बाद झालेत असंघाचे आणि 7 गडी बाद झालेत ब संघाचे. 4 मध्ये 2 ची गरज. ऋतिकचा फटका सुरेख अटॅकिंग फील्डला गावली गेली. फुलटॉस बॉल गॅप मध्ये चेंड होण्या विनिंग चौकार. मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचा नाहीये, दक्षता घ्या. जल्लोष झालाय. कॉंग्रेचुलेशन्स साईकृपा दहिसर.